मित्रांनो, माना किंवा नका मानू, पण राघव चड्ढा हा असा एकमेव माणूस होता जो संसदेत गरिबांचे मुद्दे मांडायचा. ते आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार होते. पण आता आम आदमी पार्टीने राज्यसभेला पत्र लिहून कळवलंय की ते त्यांच्या डेप्युटी लीडरला बदलत आहेत आणि राघव चड्ढा यांना त्या पदावरून हटवण्यात येतंय. त्यांना आता बोलूही दिलं जाणार नाही. हे तर अगदी तसंच झालं की जसं मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला बाहेर बसवलं, RCBने कोहलीला किंवा चेन्नईने धोनीला बाहेर बसवलं. मी मान्य करतो की राघव चड्ढांचा PR गेम जोरात सुरू होता, पण आजकाल प्रसिद्धी कोण करत नाही, प्रत्येक जण करतो. आता अशी चर्चा आहे की राघव चड्ढा भाजपमध्ये जातील. काँग्रेसबद्दल कोणी बोलतही नाही, पण भाजपची चर्चा जास्त आहे. मला तर असं वाटतं की राघव चड्ढा यांनी आता तिसरी आघाडी उघडली पाहिजे आणि स्वतःचा नवीन पक्ष काढला पाहिजे. तसं नेपाळमध्ये तरुण मुलं राजकारणात आली आहेत. बालेनशाह आलाय आणि त्यांचं पूर्ण कॅबिनेट शिकलेलं आहे. ते लोक चांगल्या मुद्द्यांवर बोलतात आणि चांगले नियम बनवतात. राघव चड्ढांनी सुद्धा लगेच नवीन पक्ष काढायला हवा आणि देशभरातील हुशार तरुण मुलांना सोबत घ्यायला हवं, जे देशाचा आणि लोकांच्या प्रश्नांचा विचार करतील. कारण आता बदल होणं खूप गरजेचं आहे. त्यांनी दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्यापेक्षा स्वतःचा पक्ष काढला तर तरुण मुलं त्यांना नक्कीच पाठिंबा देतील. हा एकटाच असा माणूस होता जो खऱ्या मुद्द्यांवर बोलायचा. आता लोक म्हणतील की हा फक्त रील बनवण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी हे सगळं करायचा. सगळं ठीक आहे, PR साठी केलं असेल, पण किमान कोणीतरी मुद्दे मांडत होतं. एअरपोर्टवर स्वस्त जेवण मिळणं किंवा डेटांचे प्रश्न, हे मुद्दे याआधी कोणीच मांडले नव्हते, पण राघव चड्ढांनी ते मांडले. आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना बाजूला करण्यामागे मुख्य कारण म्हणजे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या काळात राघव चड्ढा यांनी बाळगलेले मौन असल्याचे म्हटले जाते. या काळात ते पक्षाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले नाही. त्यामुळे गेल्या 1.5-2 वर्षांपासून ते पडद्यामागून भाजपसोबत हातमिळवणी करून काम करत असल्याचा संशय आम आदमी पार्टीला आहे. म्हणूनच ते भविष्यात भाजपमध्ये जाण्याआधी पक्षानेच त्यांना दूर करण्याचा हा एक सेटअप असू शकतो. सध्याच्या परिस्थितीत राघव चड्ढा यांच्या समोर 4 पर्याय दिसतात. पहिला म्हणजे काँग्रेसमध्ये जाणे, जे अशक्य वाटते. दुसरा म्हणजे आम आदमी पार्टीतच राहणे, जे आता कठीण झालं आहे. तिसरा आणि सर्वात चर्चेला जाणारा पर्याय म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणे. मात्र असं केल्यास अरविंद केजरीवाल राघव चड्ढा भाजपचेच एजंट होते आणि म्हणूनच आम्ही त्यांना काढले असे सांगून चड्ढा यांची विश्वासार्हता संपू शकतात. अशा वेळी चौथा आणि सर्वात प्रभावी पर्याय म्हणजे स्वतःची नवीन युथ पार्टी सुरू करणे. राघव चड्ढा यांनी नेहमी सर्वसामान्यांचे आणि तरुणांचे मुद्दे मांडले आहेत, त्यामुळे त्यांना सध्या मोठा जनपाठिंबा मिळू शकतो. जर ते भाजपमध्ये गेले तर लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडू शकतो आणि आम आदमी पार्टीलाही त्यांच्यावर टीका करण्याची संधी मिळेल. त्यामुळे स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमचे मत नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.